विधानसभेच्या आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये असं आपल्याला समोर दिसतंय की दोन साधारणपणे आघाड्या असतील मोठ्या की ज्यांचं शेअर आहे वोटिंग हे अधिकचं आहे। त्याच्यामध्ये एक महाविकास आघाडी आहे ज्यांनी लोकसभेमध्ये त्यांच्या कर्तृत्वावर म्हणा किंवा जे काही त्यांनी मुद्दे मांडले त्याला लोकांनी खूप सारा प्रतिसाद दिलेला आहे। तर ते महाविकास आघाडी आहे आणि आता जे महायुतीचं जे सरकार आहे या महायुतीच्या सरकारमध्ये खऱ्या अर्थानं विचारवंत लोकांची कुचंबणा होते। नमस्कार, मी कुमार नागे। ब्राइट सोसायटी बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिकांचा हा समूह आहे। वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार प्रसार करणं हे आमचं प्रमुख उद्दिष्ट आहे। त्यासाठी सभा, संमेलनं, मेळावे, परिषदा, पुस्तक प्रकाशनं आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचे जे अनेक माध्यम आहेत त्या माध्यमातून आम्ही हा विचार पोचवत असतो। माझं असं म्हणणं आहे की जगातलं कोणतंही समूहाचं काम म्हणजेच राजकारण असतं। त्यामुळे विधानसभेचं राजकारण आणि अशा समूहाने एकत्र येऊन एखादं विधायक कृत्य करण्याचं राजकारण ह्या सगळ्या गोष्टी राजकीय असतात। समूहाने केलेलं काम हे राजकीय असतं। त्यामुळे राजकीय भूमिका नसणं हे सगळ्यात वाईट। आपल्याला राजकीय भूमिका असली पाहिजे। आपल्या जीवनामध्ये ज्या काही अनेक निर्णय घेतले जातात, शासन व्यवस्थेकडून ते निर्णय घेतले जातात, तर त्यामुळे शासन कोणतं असावं, सरकार कोणतं असावं यासाठी प्रत्येकाचं मत महत्त्वाचं आहे। विचारभेदतर्फे मला ही संधी मिळते। मला असं वाटतं की किमान भारतामध्ये धर्मनिरपेक्षता ही जी गोष्ट आहे ही किमान त्याच्यामध्ये पायाभूत असावी आणि धर्मनिरपेक्षता झाल्यानंतर मग लोकशाहीमध्ये असणारं फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, त्याच्यामध्ये असणारं वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्या संविधानामध्ये ती गोष्ट नमूद केलेली आहे। तर याला पूरक असणारं जे काही संघटना असेल, याला पूरक असणारे ज्या काही संस्था असतील त्या संस्थांच्या पाठीशी आम्ही उभे राहू आणि अर्थात जात पात धर्म यांच्या बाजूने किंवा यांची विभागणी करून फक्त मतांचं जे राजकारण करतात त्यांचा आम्ही ठामपणे विरोध करतो। त्यामुळे प्रथमतः राजकीय विषयावरती विचारी लोकांची मतं घेणं हे आमच्यासाठी फार महत्त्वाचं आणि चांगलं वाटतं। दुसरं म्हणजे आता आम्हाला आमच्या क्षमतेने जे शक्य आहे तर ब्राइट सोसायटी असेल किंवा अन्य समविचारी संघटना असतील याच्यामध्ये आम्ही जनतेला, सर्वसामान्य लोकांच्या विवेकबुद्धीला आम्ही आवाहन करतो की तुम्ही जी काही क्षणिक आणि तत्पुरत्या स्वरूपाची जी काही तुम्हाला आमिषं दिली जातात, तुम्हाला भावनिक केलं जातं, त्यामध्ये काहीतरी वेगवेगळ्या योजना आणल्या जातात आणि शासकीय तिजोरीतून तुम्हाला पैशांची आमिषं देऊन ऑफिशियली आणि एका पॅटर्नमध्ये तुमची मतं विकत घेण्याचा प्रयत्न असतो। साधारणपणे माणसाला असं वाटतं अरे सरकार मला मदत करतंय, पण सरकारचं जे काम आहे हे अशा पद्धतीचं असावं की खुद ही कर बुलंद इतना खुदा बंदे से पूछे बोल तेरी रजा क्या है। विनाकारणे तुमच्या अकाउंटला पैसे पाठवायचे, मग त्याच्यामध्ये तुम्हाला दलित गात्र करायचं, तुमच्या माना तुकवायच्या आणि मग त्याच्या माध्यमातून तुमच्याकडून मतं घ्यायची। तर ही जी काही एक लाँग टर्म स्ट्रॅटेजीचा विषय आहे हा जनतेने अगदी विवेकबुद्धीने त्याला विरोध केला पाहिजे। आम्हाला असे फुकटचे पैसे नकोत, फुकटच्या गोष्टी नकोत। आम्हाला एक पुरेसं इन्फ्रास्ट्रक्चर, स्कूल, शाळा आणि विवेकाने किंवा वैज्ञानिक दृष्टिकोनाने विचार करण्यासाठी म्हणून ज्या जे काही गोष्टी लागतात त्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत। या पलीकडे शैक्षणिक खर्च जो काय बजेट आहे तो वाढवावा। अनेक समस्या वेगवेगळ्या असतात। शेतकऱ्यांची समस्या असेल, विद्यार्थ्यांची समस्या असेल, समाजातले अनेक जे घटक आहेत या अनेक घटकांच्या वेगवेगळ्या समस्या आहेत त्या बाजूला ठेवून फक्त एक ज्याला आपण म्हणतो आर्टिफिशियल किंवा रंगरंगोटी केल्यासारखं सरकारचं जे धोरण आहे विद्यमान सरकारचं हे याच्या आम्ही पूर्णपणे विरोधात आहोत। बेसिक लेवलवरती काम झालं पाहिजे। जर का हे फाउंडेशन व्यवस्थित उभं राहू शकलं तरच पुढे म्हणजे मानवाच्या जीवनामध्ये स्थिरता येईल आणि त्याच्यातून कला, साहित्य अशा गोष्टी निपजतील। तर त्यामुळे माणसाचं जीवनमान जर का उंचवायचं असेल तर अशा कोणत्या तरी स्कीम किंवा खोटेपणा करण्यापेक्षा शाश्वत विकास यासाठी प्रयत्न करावेत असं आमचं म्हणणं आहे। विधानसभेच्या आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये अर्थात असं आपल्याला समोर दिसतंय की दोन साधारणपणे आघाड्या असतील मोठ्या की ज्यांचं शेअर आहे वोटिंग हे अधिकचं आहे। त्याच्यामध्ये एक महाविकास आघाडी आहे ज्यांनी लोकसभेमध्ये त्यांच्या कर्तृत्वावर म्हणा किंवा जे काही त्यांनी मुद्दे मांडले त्याला लोकांनी खूप सारा प्रतिसाद दिलेला आहे। तर ते महाविकास आघाडी आहे आणि आता जे महायुतीचं जे सरकार आहे या महायुतीच्या सरकारमध्ये खऱ्या अर्थानं विचारवंत लोकांची कुचंबणा होते।
कारण या सरकारमधले बरेचसे जे की पर्सन आहेत यांचं विचार प्रक्रिया ही महाराष्ट्रामध्ये जे काय चाललं आहे त्याच्यापेक्षा कुठून तरी दिल्लीवरून काय घडतं आहे तिकडून येणारे जे आदेश आहेत यावरती त्यांचं अवलंबून असतं। त्यामुळे इथे या राज्यामध्ये जी काही गरज आहे, या राज्याची शैक्षणिक धोरणं काय असावीत, या राज्याची इन्फ्रास्ट्रक्चर धोरणं काय असावीत, हे खरं राज्याचा निर्णय हवा बरेचदा असं लक्षात येतं, हे वरतून कुठेतरी ठरतं। तर एक विवेकवादी नागरिक म्हणून, एक वैज्ञानिक दृष्टिकोनाचा एक छोटा शिपाई म्हणून मला असं वाटतं की धर्म, पंथ, जाती याच्या पलीकडे जाऊन विवेकाने आणि विचाराने पुढे जाणारा जो काय मानवी समूह आहे तो निर्माण व्हावा आणि तो निर्माण होण्यासाठी लोकशाहीला पूरक, वैज्ञानिक दृष्टिकोनाला पूरक असं सरकार या महाराष्ट्रामध्ये यावं अशी माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे।